गुंतता हृदय हॅलो. नमस्कार वहिनी, घाटगे बोलतोय. वनारसे साहेब आहेत? नाहीये, विक्रम बाहेर गेलाय. काही निरोप द्यायचा आहे का? हो, तुमची गाडी सापडली होती. कुठे? लोखंडवाला बॅक रोडवर. म्हणजे आम्ही आता ती आणायला. नाही, आम्ही ती ओशिवरा पोलीस स्टेशनला आणून ठेवली. तुम्ही तिथे येऊन ती घेऊन जाऊ शकता. ओके. गाडीत काही सापडलं का? म्हणजे त्यांनी गाडी ठेवून घेतली होती तर त्याचा काही गैरवापर वगैरे? नाही नाही, तसं काहीच नाही. म्हणजे आमच्या लोकांनी प्रायमरी तपासणी केली गाडीची. त्यात फक्त एक चिठ्ठी होती पुढच्या सीटवर, साभार परत असं लिहिलेली. ठीक आहे, मी विक्रमला सांगते आल्यावर तुम्हाला फोन करायला. ओके, थँक्स. बाबा, गाडी मिळाली. कुठे? लोखंडवाला बॅक रोडवर. आत्ता घाडगेंचा फोन आला होता. गाडी आत्ता ओशिवरा पोलीस स्टेशनला आहे. त्यांनी येऊन घेऊन जायला सांगितले. जायचं आणायला? नाही, विक्रमला फोन केला मी, तो म्हणाला मी घेऊन येतो. मला खात्री आहे त्या माणसानं गाडीचा वापर कुठलं तरी बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी केला असणार आहे. आमच्या जोंधळीच्या बाबतीत असंच झालं होतं ना. हॉटेलमध्ये खात बसला होता. रस्त्यावरून त्याची गाडी चोरीला गेली. 15-20 दिवसानंतर ती मुंबई नाशिक रोडवर सापडली आणि तेव्हा त्याला कळलं की त्याच्या गाडीचा वापर नाशिकमधल्या एका बँकेवर दरोडा टाकण्यासाठी केला होता. अहो, ज्या माणसाने आपले काही कोटी रुपये परत केले, तो गाडी घेऊन काय करणार होता? ते एक आहेच. मला तर वाटतं ती गाडी आपण विकूनच टाकूया. नकोच ती. घ्या, म्हणजे आपलं काम बिघडलं म्हणून गल्लीतल्या मांजराला मारणार काय? हे विक्रमची गाडी आहे, त्याला काय तो निर्णय घेऊ दे. मी आलेच. हा, आपण हनीमूनला गेलेलो तेव्हा एकदा आपल्या जवळचे सगळे पैसे संपले होते. आदल्या दिवशी भरपूर बर्फ कोसळला होता. तरी सुद्धा गुडघाभर बर्फ तुडवत मी त्या हॉटेलजवळ असलेल्या एकमेव एटीएम मध्ये गेलो. बघतो तर काय एटीएम बंद. दोघांचेही खिसे उलटे करून बघितले तर काय, फक्त 37 रुपये 50 पैसे शिल्लक होते. बाहेर एवढा बर्फ कोसळत असताना आतमध्ये फक्त तू आणि मी असताना तेव्हा जेवणाची शुद्ध होती कोणाला? स्टॉप इट अभय. तुझ्या माझ्याच आठवणी आहेत त्या. कोणा शेजाऱ्याकडून उसने मागून नाही आणल्या. पण ते आठवणीतले आपण आता राहिलेलो नाही होत. माझ्याबरोबर असा उंदरा मांजराचा खेळ खेळणं आता सोडून दे. मला जी काही शिक्षा द्यायची ती देऊन मोकळा. मी भोगायला तयार आहे. पण मी काहीच करायचं ठरवलं नसेल तर? मग मी सांगते तुला, आपण डिवोर्स घेऊया. कारण जे काही झालंय त्यानंतर आपलं एकत्र राहणं आता शक्य नाही. हे बघ, तुम्हाला कितीही मोठ्या मनाने जरी माफ केलंस ना, तरी जी जखम मी तुला दिलीये त्याचा स्कार आयुष्यभर आपल्या बरोबर राहणार. आणि तो पुन्हा भळभळणार नाही याची गॅरंटी तूही घेऊ शकत नाहीस आणि मीही घेऊ शकत नाही. ते घाडग्यांचा फोन आला होता नयनाला, माझी गाडी सापडली. कुठे? लोखंडवाल्याच्या बॅकसाईडला जो रोड आहे ना, तिथेच कुठेतरी सोडून आला होता तो. गाडीत काही नाही, अजून तरी काही सापडलं नाही आहे. घाडग्यांनी मला आता फोनवर सांगितलं की ड्रायव्हर सीटच्या खाली एक चिठ्ठी सापडली. आता आणि काय परत? साभार परत. त्याच्या सेन्स ऑफ ह्युमरचं कौतुक वाटतं मला. हे चिठ्ठ्या बिठ्ठ्यांचं कसले काय खेळ खेळतोय? चल, मला ओशिवरा पोलीस स्टेशनला जावं लागेल आता. येऊ बरोबर? नाही नाही, नको, कशाला तुला उगीच त्रास एवढा परत. कसं जाशील? चल जाऊन येऊ पटकन. काय झालं विक्रम? अजूनही मनात तोच प्रश्न कुरतडतोय. हे सगळं कशासाठी? मला भीती होती की माझी गाडी कुठेतरी सापडेल आणि त्यात त्याने अनन्याला, अनन्याच्या
खुनासाठी तो मला अडकवण्याचा प्रयत्न करेल, पण तसं काहीच घडलं नाही. आता त्याच्या पुढच्या डावपेचाची वाट बघण्यापलीकडे काहीच नाही हातात. अरे कसले डावपेच विक्रम, देवी आली आहे ना परत, मग आता कशासाठी तो तुला? माझ्या हातून खून झालाय मयांक, अनन्याचा खून. मला हे सगळं अजूनही अनरियल वाटतं कधीही तिचा फोन येईल आणि नेहमीसारखी तक्रार करेल, म्हणेल काय विक्रम तू भेटतच नाही. तर कधीच भेटणार नाही ती परत. नाही ना, मी काय म्हणते, काय गाई? नाही, माझ्या मनात एक विचार होता, यांच्याशी बोलले मी, हे म्हणाले चालेल. काय चालेल? अगं, देवी सुखरूप परत आली आहे, सगळं काही सुरळीत झालंय. तर माझ्या मनात होतं की सत्यनारायण घालावा. नाही म्हणजे एरवी आपण देवाची प्रार्थना करतो, पण संकटातून बाहेर आल्यानंतर मात्र त्याचे आभार मानायला विसरतो. असं व्हायला नको. पण सगळे तिढे सुटले, सगळं नीट झालंय. आता तरी हस, माणसात ये. काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? नाही, काहीच नाही आहे. हे बघ, आम्हाला दिसत नाही किंवा समजत नाही असं समजू नकोस. अजूनही तू आणि विक्रम कुठल्या तरी टेन्शनमध्ये आहात नक्कीच.